संथ, शांत, तरल असा वाहणारा हा कृष्णेचा प्रवाह अनादी काळापासून दिव्यत्वाच्या खुणा वाहत हा सकलांची तहान भागवतो आहे. श्री दत्त गुरूंची साधना इथं संपन्न झाली. शिवकाळात याच कृष्णेनं इतिहासाची पानं रंगवली. स्वातंत्र्यपूर्व काळात तर कृष्णेचे पाणी जणू पेटून उठले. अशा कृष्णा काठाच्या मातीत वीरत्वाच्या गाथा रुजल्या नाहीत तर नवलच. ही माती पराक्रमाला पोचणारी. याच मातीत औदुंबरच्या गर्द सावलीत पोचला हा स्वाभिमानी पिंड. स्वातंत्र्य सेनानी आणि अंकल खोपचे सुपुत्र धुळापांना नवले. 15 जानेवारी 1910 हा अण्णांचा जन्मदिवस. बालपण ब्रिटिश सत्तेच्या अत्याचारांचे चटके सोसतच आकार घेत होतं. या आधीच्या मुशीत स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा सोन्यासारखी झळाळून उठत होती. पुढं जेमतेम 7वी पर्यंत अण्णांचं शिक्षण झालं. जगाकडं पाहण्याची नजर मात्र समृद्ध होत गेली. अण्णा 3 वर्षाचे होते आणि डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. व्यावहारिक जगाचे चटके अधिक तीव्र झाले. तरीही आपण आणि आपलं जग याहीपेक्षा भोवतालचा विचार करणारी नजर मात्र विस्तारत होती. अण्णांना व्यायामाची प्रचंड आवड होती. ते तालमीत जात असत नेहमी आणि व्यायाम करत असत. लहान मुलांना सुद्धा ते कुस्ती कशी करायची हे शिकवत असत. अण्णा स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळं महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचा त्यांचा निकटचा संबंध होता. त्यामुळेच त्यांची आणि दादांची जवळीक झाली. पारतंत्र्याच्या खाईत खितपत पडलेल्या भारतीय समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्याची आस होती. मनातली अस्मिता गुलामगिरीला थेट आव्हान देत होती. माझे वडील अण्णांना तसं कौटुंबिक फार कोण नव्हतं. त्यांचं स्वतः लहानपण फार मोठ्या कष्टात गेलं. आमचं कुटुंब मोठं असल्यामुळं सगळा संसाराचा गाडा माझ्या आईनेच हाकला. तिला माझे कोटी कोटी प्रणाम. आणि 1930 पासून स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत अण्णांनी झोकून दिलं. खरं तर हा अवघा परिसर तेव्हा राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला. औदुंबरचा हा परिसर या क्रांतिगाथा आपल्या मातीत रुजवत होता. इथल्या ब्रह्मानंदांच्या मठात जमा झालेले कार्यकर्ते गांधी टोपी, पांढरा नेहरू शर्ट अशा वेशात एकत्र येऊन देशभक्तीची लखेर घुमवायचे. नवहिंद राष्ट्र झेंड्या प्रणाम घेया अशी गाणी गात वंदे मातरमच्या घोषणा द्यायचे. या गरिबांनो या, हाती झेंडा घ्या, देशाची हाक तुम्हा हाय हो. किंवा शिंग फुंकले रणी वाजतात चौघडे, सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे. अशा गीतांमधून चैतन्य फुलवायचे. प्रभात फेरीतील गाण्यांसोबत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस अशा थोर नेत्यांच्या नावे घोषणा देत सारा परिसर दुमदुमून सोडायचे. या काळात परदेशी मालावर बहिष्कार, साराबंदी, मिठाचा सत्याग्रह अशी चळवळ देशभर सुरू होती. या चळवळीत अण्णांनी अगदी झोकून दिलं. अस्पृश्यता विरोधी लढाही त्यांनी व्यापक केला. एकीकडे ब्रिटिश सरकारच्या अत्याचारांना ऊत आलेला असताना संपूर्ण देशात नवी शासन व्यवस्था आकारास येत होती. 1937 मध्ये ह्या शासन व्यवस्थेचं जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्यातून काँग्रेस पक्षातर्फे सातारा जिल्हा लोकल बोर्डवर भरघोस मतांनी अण्णांची निवड झाली. इथूनच सन्माननीय वसंतदादा पाटील यांच्यासोबत अण्णांचे धागे जुळले. अण्णांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. स्वर्गीय दादांच्या बरोबर
खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रामध्ये काम केलं. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचं नेतृत्व त्यांनी केलं. पण त्यांची ओळख स्वर्गीय वसंतराव दादा यांचे घनिष्ठ विश्वासू सहकारी ही सुरुवातीपासून कायम राहिली. कर्मवीर भाऊराव नागरी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेचं लायसन्स देण्यामध्ये अण्णांचं मोठं योगदान आहे. मात्र सेवेच्या अश्वमेधास सत्तेचे लगाम पायबंद घालू शकत नाहीत. 1939 मध्ये गांधीजींच्या आदेशानुसार अण्णांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ सेवा कार्यात झोकून दिले. 1940 मध्ये गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखवला आणि या वाटेवर अण्णांनी नव्या उमेदीनं पाऊल ठेवलं. सत्य बोलणं, खादी वापरणं, अहिंसा पाळणं, दारू न पिणं, अस्पृश्यता न पाळणं, हिंदू मुस्लिम ऐक्याची तळमळ अशा तत्वांचे निकष लावून गांधीजींनी निष्ठावंत आणि सर्व गुणसंपन्न व्यक्तींची निवड केली. त्यामध्ये धुळाप्पांना अग्रभागी होते. अण्णांनी भिलवडी इथं वैयक्तिक सत्याग्रह केला. या काळात त्यांना 6 महिन्याची शिक्षासुद्धा झाली. पुढे 1940 मध्ये त्यांची सुटका झाली. 1941 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर अण्णा पुन्हा निवडून आले. सातारा लोकल बोर्डच्या निवडणुकीत ब्रिटिश धार्जिण्या कोपर पार्टीचा पराभव केला. 1942 मध्ये चले जाव चळवळीची क्रांतीची ठिणगी पेटली. अण्णांनी ही मशाल आपल्या हाती घेतली. 8 सप्टेंबर 1942च्या इस्लामपूरच्या मोर्चात सक्रिय भाग घेऊन नंतर भूमिगत चळवळ त्यांनी रुजवली. सरकारी मालाची नासधूस, तारा तोडणं, पोस्ट लुटणं अशा चळवळीतून ब्रिटिश सरकारच्या तोंडचं पाणी पळवलं. यावेळी भिलवडीचे सरपंच दादासो चौगुले यांच्या घरी रात्री झोपले असता अण्णांना अटक करून विसापूर जेलला टाकलं. त्यावेळी तुरुंगवासही भोगला. 1942च्या आंदोलनामध्ये मला फौजदारच्या घरावर पाहून टाकलं म्हणून अटक झाली. त्यावेळेला सातारा जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्याठिकाणी आणि इतर मंडळी, त्यामध्ये खोतबापू, धुळाप्पांना, आदमसाहेब पैलवान वगैरे मंडळी त्या ठिकाणी मला पाहायला मिळाली. होतो तो हा खेळ मात्र मग त्याचा आवडीचा सगळ्याला मी काय आवडीने खेळत होतो. त्यामध्ये 2 भाग असायचे. त्यावेळी एक धोबापांडांचा आणि एक आमचा नवीन मुलांचा. तेव्हा त्यामध्ये फार चुरचीनं हा आमचा कुतूहल खेळ चालायचा. पुढं स्वातंत्र्य मिळेपर्यंत जीवाची तमा न बाळगता त्यांनी हा लढा सुरू ठेवला. अण्णांसोबत या चळवळीत सांगली जिल्ह्यातून स्वामी रामानंद भारती, वी.स. पागे, गौरीहर सिंहासने असे स्वातंत्र्य योद्धेही तळहातावर प्राण घेऊन झुंजत होते. स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला आणि सातारा जिल्ह्याचं विभाजन झालं. या काळात अण्णा दक्षिण सातारा स्कूल बोर्डचे चेअरमन झाले. पुढे 1960 मध्ये सांगली जिल्हा अस्तित्वात आला. या काळात शिक्षकाची डिरेक्टरी तयार करणं, शैक्षणिक शिबिरं, ग्रामीण भागातील इमारतींच्या अडचणी सोडवणं यासाठी अण्णांनी भरघोस प्रयत्न केले. अगदी तळागाळापर्यंत पोहोचून शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दाराशी नेली. पुष्कळ आठवणी आहेत अण्णांच्या, किती सांगणार. पुष्कळ मुलांना निवडून त्यांनी त्यावेळेला शिक्षकांच्या नोकऱ्या दिल्या की शिक्षक हा चांगला, उत्तम, बुद्धिमान, चांगला पाहिजे, नुसती नोकरी करणारा नको असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी स्थापन करून इंग्लिश मिडियमचं हे पहिलीच शाळा उघडण्यासाठी त्यांनी मला सांगितलं. एकीकडं अशा चळवळी उभारताना मातीशी जुळलेली नाळ अण्णांनी तुटू दिली नव्हती. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे अण्णा याच काळात भूमिपुत्रांच्या यातनाही समरसून अनुभवत होते. 1955 मध्ये
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य माणूस काँग्रेसच्या झेंड्याखाली आणला. सांगलीत काँग्रेस भवनचा पाया घातला आणि तिथं उत्तुंग इमारत उभी केली. या इमारतीच्या भूमिपूजनास तत्कालीन गव्हर्नर उपस्थित होते. तर इमारतीचं उद्घाटन सन्माननीय इंदिराजी गांधींच्या हस्ते झालं. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी दिवशी दिल्लीची जी रिपब्लिक परेड असते 26 जानेवारीची, त्या परेडला आम्ही गेलो होतो. तर आम्हाला एक निरोप आला की बाबा तुम्ही साहेबांच्या घरी 12 वाजता जेवायला यायचं आहे. आम्ही साहेबांच्या समवेत जवळजवळ 1 तास घालवला. तर तेवढ्यात एक इंदिरा गांधींच्या पेनचा फोन आला की ताबडतोब इंदिरा गांधींनी मिटिंगला बोलवलेलं आहे. तर यशवंतराव चव्हाण म्हटले की बाबा मीटिंगला येतो मी, पण मीटिंग ही अर्धा तास लेट घ्या. मग आम्ही आमचा पाहुणचार सगळ्या साहेबांनी आम्हाला मेजवानी दिली. मी विंग कमांडर प्रकाश धुळाप्पा नवले. 1961 साली मी सैनिक स्कूल जॉईन केलं. जॉईन करायच्या वेळी आम्हाला तिथं फीस भरण्यासाठी 200 रुपयाची गरज होती. माझे वडील अण्णा हे अंकल खोपहून पोहत आले महापुरामध्ये आणि सांगलीला ते मला पैसे दिले. ते पैसे त्यांनी आपल्या डोक्यावर एक टॉवेल बांधून त्या टॉवेलच्या मध्ये पैसे घालून ते मला पैसे सांगलीला दिले आणि दुसऱ्या दिवशी मी सैनिक स्कूलला जॉईन झालो. धुळाप्पा नवले माझे वडील यांच्या प्रेरणेनेच एअरफोर्समध्ये जॉईन झालो. ओरिसाचे चीफ मिनिस्टर JB पटनायक यांचा जीव वाचवल्याबद्दल मला राष्ट्रपतींनी शौर्य पदक देऊन माझा गौरव केला. त्याही कार्यक्रमाला अण्णा तिथं हजर होते. शेतकरी सहकारी साखर कारखाना होता, त्याच्या उभारणीत अण्णांनी मोलाचा सहभाग घेतला. कारखान्यात आल्यानंतर कामगारांचा हे संबंध सापडण्याच्या दृष्टीनं कायमस्वरूपी त्यांनी मला तिथं काम करण्यासाठी हे केलं, राहण्यास सांगितलं. 1963 मध्ये ग्राउंडनटच्या उभारणीसाठी अण्णांनी अथक परिश्रम घेतले. 11 वर्ष ते या संस्थेचे चेअरमन होते. अण्णांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विधान परिषदेवर आमदारकी गाजवली. 1972 मध्ये वारणा व्हॅलीचे ते चेअरमन झाले. तर 1983 मध्ये महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून अण्णांची नियुक्ती झाली. म्हटलं तर अशी अनेक पदं अण्णांचं बोट धरून पुढं चालत होती. मात्र उभ्या हयातीत अण्णांनी कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. इतरांना पदं मिळावीत यासाठी ते झटत राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 ध्रुव म्हणावेत असे माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि माननीय वसंतदादा पाटील यांच्यामध्ये काही काळ राजकीय मतभेद निर्माण झाले होते. मात्र हे मतभेद मिटवून दोघांना अंकलखोप इथं 1982 साली एकाच व्यासपीठावर आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य अण्णांनी पार पाडलं. अनेक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात नव्या आकांक्षा पेरणारा हा क्रांतीसूर्य 30 सप्टेंबर 1988 रोजी अस्ताला गेला. अण्णांनी अगदी शेवटी त्यांची जी स्वतःची कमाईची रक्कम होती, काय स्वातंत्र्य सैनिक पगार असेल किंवा काही सेक्रेटरी होते स्वातंत्र्य सैनिक कमिटीचे, त्याच्यातून काही त्यांचा पगार मिळत असेल, मानधन असेल, तर ही जी रक्कम होती ती त्यांनी अंकुरखोप येथील हुतात्मा भगतसिंग हायस्कूलच्या शिक्षण निधी समितीसाठी ही आपले पैसे सगळे शिक्षण निधी समितीकडे वर्ग केले. आणि विशेष म्हणजे ही गोष्ट घरातल्या कोणाला कळून दिलेली नव्हती. इतके अण्णांचं शैक्षणिक क्षेत्रावर प्रेम होतं आणि ज्या संस्था त्यांनी उभ्या केल्या ते शेवटपर्यंत चालण्याच्या दृष्टीने जे काही करता येणं शक्य आहे ते त्यांनी
नक्की आम्ही औदुंबरला इथं प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन घेतो, तर ते आवर्जून संमेलनापूर्वी यायचे, संमेलनाला पूर्ण थांबायचे, संमेलनानंतरही वडिलांशी आणि जे अध्यक्ष असतील त्यांच्याशी चर्चा करायची. म्हणजे एक राजकीय आणि सामाजिक हे असून त्यांना साहित्य संस्कृतीमध्ये अत्यंत रस होता. माझे वडील आणि स्वर्गीय अण्णा त्या दोघांनी स्वातंत्र्यामध्ये एकमेकाच्या हातावर हात घालून देशाला स्वातंत्र्य म्हणून देण्याचं काम केलं. महाराष्ट्र शासनाचं गांधी जन्मशताब्दीचं प्रथम पारितोषिक अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही मिळवलं. पण आजही कार्यरूपानं ते अजरामर आहेतच. अण्णांच्या कार्याचा दीपस्तंभ असाच आज दीप्तिमान आहे. आजही या प्रकाशाच्या वाटेवर सर्वसामान्य माणूस आपल्या जगण्याची वाट सुकर करतो आहे. भूपालराव, वसंतराव, प्रकाश, विजय तसंच इंदुमती, प्रमिला, राजमती, सुजाता यांच्या रूपानं अण्णांच्या पुढील पिढीतून त्या संस्काराचा वारसा प्रवाहित होत आहे. मी माझ्या वडिलांच्या सहवासामध्ये बरेच दिवस घालवले. ह्या साक्षीला माझी आई पण असायची. मी अण्णांच्या सहवासात राहिल्यामुळं अण्णा एक शिस्तबद्ध माणसानं कसं असावं हे मी अण्णांच्या जवळून पाहिलेलं आहे. त्यांना अतिशय आनंद झाला की माझ्यानंतर कोणतरी आहे जे देशाच्या सेवेसाठी त्यांनी एअरफोर्समध्ये जॉईन केलं. स्वातंत्र्य सेनानी अण्णा होते आणि त्यांचा मुलगा मी होतो, त्याचा मला फार अभिमान आहे आणि त्या अभिमानाप्रमाणे त्यांचं कार्य नेटून नेण्यासाठी मी सतत प्रयत्न केलेला आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी धोळपण्णा भाऊराव नवले चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आम्ही सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतो. गेली 34 वर्षे आम्ही पुण्यतिथीनिमित्त हे कार्यक्रम आमच्या गावी राबवत असतो. अशा प्रकारे आम्ही अण्णांचा लोकसेवेचा वारसा हा पुढं आम्ही कायम चालवत आहोत. त्यांच्याकडून जे काम झालेलं आहे ते नव्या पिढीला आदर्शवत आहे. अण्णा कमी बोलायचे, अण्णा सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचे. जिल्ह्यात कोणाचाही वाद झाला तर त्या सर्व नेत्यांना एकत्रित यावं ही सद्भावना अण्णांची होती. आणि म्हणून अंकलकोपसारख्या सुपीक ठिकाणी जन्मून त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व अतिशय प्रभावीपणानं केलं. त्या अण्णांना आज स्मरत असताना आपण त्यांचे गुण आत्मसात करणं हीच खरी आदरांजली होईल.